जिल्ह्यातील केंद्र व राज्य शासनाने आर्थिक हट्टा मागास व दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी घरकुल योजना सुरू केलेली आहे आणि ती प्रामाणिक पद्धतीने नियमित सुरू आहे। या योजनेतून अनेक मागास व दुर्बळ घटकातील नागरिकांना हक्काचे घर मिळालेले असून त्यांचे जीवनमान नक्कीच उंचावले आहे। परंतु अति दुर्बळ काही परिवार हे भूमिहीन असून त्यांच्याकडे नोंदणीकृत भूखंड नाही। ते सध्या 15 ते 20 वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय गावरान गोचराई आबादानी अशा निरुपयोगी भूखंडावर वास्तव्यात आहेत। तेथे त्यांचे कच्चे मातीचे घर किंवा झोपडे आहेत आणि ते दारिद्र्य रेषेखाली अति हालाकीचे जीवन व्यतीत करीत आहेत आणि मजुरी किंवा रोजगारी करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करीत आहेत। ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेचा लाभ त्यांना देण्यात येतो, जसे अंत्योदय राशन योजना, 90 दिवस रोजगार योजना आणि अनेक शासकीय योजनांचे लाभ यांना मिळत असून अनेक अतिक्रमणधारक हे ग्रामपंचायत कार्यालयाला घर भाडे पट्टी कर सुद्धा भरत आहेत आणि याच निकषाच्या आधारावर ग्रामपंचायतने त्यांचे नाव हे शासकीय घरकुल योजनेत समाविष्ट करत पंचायत समितीकडे सुपूर्द केले असता ते लाभार्थी त्यास पात्र झाले असून त्याची अंतिम यादी ही पंचायत समितीला लवकरात लवकर द्यायची आहे। परंतु त्यांच्या नावे त्या अतिक्रमित जागेचा पट्टा किंवा नोंद नसल्या कारणामुळे त्यांना घरकुल बांधकामाची मान्यता कशी द्यावी हा प्रश्न ग्रामपंचायत कार्यालयाला पडलेला आहे। महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार अशा अतिक्रमणधारक घरकुल लाभार्थ्यांना त्वरित पट्टे द्यावे। या मागणीवर आपण लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा आणि येत्या 10 ते 15 दिवसात यावर कोणतेही निर्णय किंवा तोडगा न निघाल्यास शिवसेना नेहमीप्रमाणे जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल आणि संपूर्ण अतिक्रमणधारक नागरिक व मोहाडी तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयाला घेराव करत जन आंदोलन करण्यात येईल आणि महसूल मंत्र्याला भेटून या विषयावर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।